सियावर रामचंद्र की जय. आपल्या पुत्राच्या वधानंतर सीतेच्या वधाचा विचार डोक्यातून काढून टाकून रावण आपल्या उरलेल्या सरदारांशी वानर सेनेवर तुटून पडलाय. आणि वानराच्या सोबत दोन मोठे सरदार आहेत. एक आहे विरूपाक्ष आणि तिसरा आहे महापार्श्व. महापार्श्व आणि विरूपाक्ष यांच्या मदतीला महोदर नावाचा एक दानव देखील आलेला आहे. आता रावण मोठ्या संतापानं आपल्या पूर्ण शक्तीनिशी वानर सेनेवरती तुटून पडलाय. कारण रावणाचं यावेळी उद्दिष्ट आहे ते फक्त रामचंद्रांना संपविण्याचं आणि या मार्गात जे जे येतील त्याला त्याला उडवून लावायचं. प्रत्यक्ष दशानन रावण, महादेवाचा पट्टशिष्य रावण, महादेवाचा प्रिय शिष्य रावण, नुसता पट्टशिष्य नाही, प्रिय शिष्य रावण मैदानामध्ये उतरलाय. लक्षात ठेवा, रावण महादेवाचा प्रिय शिष्य असला तरी महादेवाचं आराध्य रामचंद्र आहेत, रामेश्वर. आता एकमेकांना आराध्य मानणाऱ्या त्यांचा शिष्य त्यांच्याच आराध्याच्या समोर उभा असेल तर काय असेल ते घनघोर युद्ध. या घनघोर युद्धात रावणाने आपल्या सगळ्या शक्तीनिशी अस्त्रांचे प्रयोग करायला सुरुवात केली आहे. रावण सेनेचा संहार करत चाललाय आणि या रावणानं वानर सेनेचा संहार सुरू केल्यानंतर या प्रचंड शक्तीपुढे वानरांची सेना भेदरली आहे, बावरली आहे, सैरभैर झाली आहे. अगदी सैरावैरा धावत सुटली आहे म्हणा ना. कारण निष्कारण कोणीतरी येऊन आपल्यावर वार करतोय आणि त्या वारामुळे आपला जीव जाण्याची स्थिती आहे. आपल्या समोर अनेक सैनिक मरून पडतायत हे बघून ती बावरलेली भेदरलेली सेना सैरावैरा धावू लागली आहे. सुग्रीवाच्या समोर सगळ्यात मोठं पहिलं उद्दिष्ट आहे ते आपल्या घाबरलेल्या सैरभैर झालेल्या सेनेला शांत करणे. आणि रावणाच्या सोबत याच वेळी युद्धामध्ये आणखी एक उतरलाय वीर, म्हणजे आपण जे 3 बघितले होते त्यापैकीचा एक उतरलाय तो विरूपाक्ष. विरूपाक्ष सुद्धा एका बाजूनी या वानर सेनेवरती हल्ला करतोय. सुग्रीवाने परिस्थिती ओळखली, त्याला कळलं की आता आपल्याला या मैदानामध्ये उतरलं पाहिजे. मग काय, सुग्रीवानं सुषेण नावाच्या आपल्या जवळच्या विश्वासू सरदाराला सांगितलंय की सुषेणा, आता या वानर सेनेचं सैरावैरा धावणं तुला शांत करावं लागेल. पहिल्यांदा तिला स्थिर करावं लागेल आणि ते स्थिर करण्यासाठी तू जे प्रयत्न करशील त्याला बळ म्हणून मी प्रत्यक्ष मैदानात उतरतोय. बघा, आपला राजा लढतो आहे आणि राजाच्या सोबतची माणसं आपल्याला धाडस देत आहेत. हे जेव्हा सैनिक बघतात तेव्हा त्यांचं मनोबल पुन्हा वाढत असतं. राजाचं कर्तव्य असतं की सैनिक जेव्हा खच्ची होत आहेत तेव्हा त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी राजाने पराक्रम दाखवायचा असतो. सुषेणावरती आपल्या सैन्याला स्थिर ठेवण्याची जबाबदारी देऊन सुग्रीवाने या युद्धात उडी मारली आहे आणि तो रावणाचा विश्वासू सरदार विरूपाक्षावर तुटून पडलाय. हा विरूपाक्ष आपल्या अस्त्रांनी जेव्हा प्रचंड संहार करत होता तेव्हा सुग्रीवानं या विरूपाक्षावर हल्ला चढवलाय. विरूपाक्ष इतका चपळ आहे या युद्धामध्ये की तो सुग्रीवाचे सगळेच हल्ले परतवून लावतोय. म्हणजे सुग्रीवाने त्याला पर्वत फेकून मारावा ते चकनाचूर, ते चुकवावं. सुग्रीवाने आपले बाण मारावेत ते चुकवावेत. सुग्रीवाने तलवारीनं हल्ला करावा तो चुकवावा. ह्या सगळ्या गोष्टी चालल्यात. उलट विरूपाक्ष सुग्रीवाचं कवच भेदण्याचा प्रयत्न करतोय. तो सुग्रीवाला छातीवर मारून जखमी करण्याचा प्रयत्न करतोय. जेवढा विरूपाक्ष हल्ला करील तेवढा सुग्रीवाचा क्रोध वाढतोय. आपला कोणताही वार विरूपाक्ष चुकवतोय. एक वेळेला तर सुग्रीवाने आपली सर्व शक्ती पणाला लावून विरूपाक्षाच्या छातीवर वार करण्याचा प्रयत्न केला बुक्कीचा, पण तो विरूपाक्षाने चुकवला आणि प्रचंड वेग असल्यामुळं उलट सुग्रीवच रणभूमीवर पडला. आता आपला वार चुकवला जातोय
आणि त्या वेगात आपणच पडतोय, हे सुग्रीवाच्यासाठी खूप मानहानिकारक होतं. आणि मुख्य म्हणजे रणांगणावरची ही सेना पाहत होती. सुग्रीवानं विचार केला, आपला राजा नीट वार सुद्धा करू शकत नाही, हे जर सेनेला कळलं तर किती अवघड होईल. प्रचंड संतापात सुग्रीव उठतोय आणि या वेळेला केलेला प्रहार चुकवायचाच नाही हा निर्णय घेतोय आणि एक जोरदार मुष्ठीचा प्रहार, बुक्कीचा प्रहार विरूपाक्षाच्या कपाळावर करतोय. हा प्रहार मात्र चुकत नाही. तो बरोबर कपाळावर मध्यभागी बसतो. बुक्कीचा प्रहार. विचार करा, काय शक्तिशाली असेल सूर्यपुत्र सुग्रीव, काय शक्तिशाली असेल. त्याच्या एका बुक्कीच्या प्रहारासोबत तो विरूपाक्ष रक्त ओकू लागतो. त्याच्या रंध्रातून रक्त वाहू लागतं. डोळ्यातून रक्त बाहेर, तोंडातून रक्त बाहेर, कानातून रक्त बाहेर आणि एका बुक्कीतच आडवा झालेला विरूपाक्ष तडफडून मृत्यू पावतो. आपल्यावर वार करणाऱ्या सरदाराला, आपल्यावर वार करणाऱ्या दानव योद्ध्याला आपल्या राजानं एका बुक्कीत मारलंय हे वानरसेना बघत असते आणि त्या वानरसेनेच्या मनामध्ये प्रचंड आनंद संचारतो. प्रचंड आनंद. आणि ते या आनंदाचा जल्लोष करत असताना एक महोदर नावाचा दानव हे सगळं बघत असतो आणि तो परत एकदा सुग्रीवाच्या वरती हल्ला करतो. कारण यानंच तर मारलाय, हाच तर त्रास देतोय. तो सुग्रीवाच्या वरती हल्ला करतो आणि रावणही त्या महोदराला सांगतो, महोदरा, आता एक एक वीरगतीला प्राप्त होत आहेत. तुझी जबाबदारी आहे या युद्धात मला सहकार्य करण्याची. ज्या सुग्रीवाने विरूपाक्षाला संपवलं आहे त्या सुग्रीवाला तू संपवलं पाहिजे, तू मारलं पाहिजे. आणि मग आपल्या स्वामींची आज्ञा प्रमाण मानून महोदर या युद्धामध्ये उतरतोय आणि त्याच्या आधी तो महाभयंकर संहार करत निघालाय. राक्षस साधा सुद्धा संहार करतच नाहीत, त्यांचं टार्गेटच एक असतं. बघा, तुम्ही पहिल्यापासून बघा, राक्षसी वृत्तीचं वैशिष्ट्यच हे आहे की ते जेव्हा एखाद्याला शरण आणायचं आहे तेव्हा थेट त्याला ललकारत नाहीत. म्हणजे रावणाला रामचंद्रांची युद्ध करायचं आहे, रावण थेट रामचंद्रावरती वार करणार नाही, तो उगाच रामचंद्रांच्या सैनिकाला मारेल. त्याला सुग्रीवाला जखमी करायचंय, तो सुग्रीवावर वार करणार नाही, तो आजूबाजूच्या लोकांवरती वार करेल. महोदरानेही तीच प्रक्रिया अवलंबलेली आहे, तीच प्रक्रिया. त्याने सरळ वानर सेनेवरती हल्ल्याला सुरुवात केली आहे. सुग्रीव विचार करतोय, हा उठलाय आणि वानर सेनेला मारतोय. राक्षसी प्रवृत्ती अगदी आजपर्यंत कायम आहे, अगदी आजपर्यंत. ते अफजुल्ल्या आला, त्याने शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी थेट शिवाजी महाराजांवर वार करावा की नाही, तो दक्षिणेकडून विजापूरकडून लुटत महाराष्ट्रात आला. देवळं फोडली, सामान्य माणसांना त्रास दिला, तुळजापूरचं देऊळ फोडलं, गावच्या गावं जाळली, लुटली. कोणताही परकीय आक्रांता बघा, या देशातील राजाला नामोहरम करण्यासाठी तो त्या सामान्य माणसाला त्रास देतो. तसंच केलंय इथे. आणि आपल्या वानर सेनेला निष्कारण छळणाऱ्या महोदराला शिक्षा दिली पाहिजे म्हणून सुग्रीवाने एक शिळा परत फेकली आहे. ती शिळा महोदर चुकवतोय आणि मग सुग्रीवाला पुन्हा प्रचंड राग येतोय. महोदर आणि सुग्रीवाचं युद्ध कसं होतंय, याचा निकाल काय लागतोय आणि अजून एक रावणाचा कोणता वीर या मैदानात वरतोय ते बघूया पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.